आता साखरेचा भाव आहे 70 ते 75 रुपये किलो. रोज आपल्याला लागणारा चहा आणि त्यामध्ये लागणारी साखर तिची किंमत झाली 70 ते 75 रुपये. आणि मला एक सांगा, आणि उसाला भाव नाही पण साखरेला इतका भाव का? शेतकरी माझा रात्रंदिवस शेतामध्ये राबतो, कष्ट करतो, त्याच्या उसाला भाव नाही, पाऊस नाही, काय नाही, आणि तुम्ही साखर डायरेक्ट 70 ते 75 रुपये किलो केली. काय करतील लोक? मला एक सांगा, तुम्ही चहा पिणार का आता? चहा कशाला प्यायचा आता? बंद करायचं चहा. बंद करायचं ना. 70-75 रुपये किलो जर साखर झाली तर चहा आपण दिवसातून 2-3 वेळेस घरी करून पितो. हो पितो की नाही? पितो. आता काय सांगता येईल, 80 होईल, 90 होईल साखर. चहाच कशाला प्यायचा मग? मग आपण कष्ट कशाला करायचे? काय काय म्हणजे आपला उसालाच भाव नाही. उसाला भाव पाहिजे का नाही? पाहिजे ना. आपण रात्रंदिवस कष्ट करतो इथं याच्यासाठी, पोटासाठी, हो. आणि त्यालाच भाव नाही तर काय करणार? उसाला भाव दिला तरच शेतकरी जगल ना. आता सोयाबीन आणि कापसाला भाव द्यायला लागले ते. पाऊस नाही ना. पाऊस नाही, सोयाबीन कुठे येणार? कापूस येणार नाही, पाऊस येणार नाही, त्याला